नमस्कार मित्रो, ओम श्रद्धा सामाजिक प्रतिष्ठान आणि गुरुकुल स्टडी सेंटर यांच्या वतीने आज इयत्ता 10वी सेमी इंग्लिशसाठी जे मोफत क्लासेस सुरू आहेत, बरोबर, व्हिडिओ द्वारे, त्या संदर्भात आपण बोला. पहिला चॅप्टर आपला कंप्लीट झाला आहे. आपण दुसऱ्या चॅप्टरला स्टार्ट करणार. पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम अतिशय महत्वाचा आहे. हे जी थेरम आहे, सिमिलरिटी समजलो की पायथागोरस थेरम पण आपल्याला सहज समजतो. पहिल्यांदा आपण राईट अँगल ट्रायंगल थेरम पाहणार आहोत. सिमिलरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल थेरम. इन ट्रायंगल ABC B90 म्हणून राईट अँगल ट्रायंगल आहे. BD परपेंडिक्युलर टू AC. मग आपल्याला ADB हा पहिला ट्रायंगल मिळेल, दुसरा BDC हा दुसरा ट्रायंगल आणि तिसरा ABC. काय थेरम सांगतं बा? टू राईट अँगल ट्रायंगल्स ऑब्टेन्ड बाय ड्रॉपिंग परपेंडिक्युलर to the hypotenuse from the opposite vertex of right angle. Opposite vertex of right angle triangle are similar to each other, also similar to original triangle. याचा अर्थ असा आहे, हा राईट अँगल ट्रायंगल आहे ABC, राईट. बी व्हर्टेक्स आहे, बी पासून हायपोटेन्यूस AC वर एक परपेंडिक्युलर टाकला, म्हणजे BD परपेंडिक्युलर टू AC. देन वी गेट थ्री ट्रायंगल्स. पहिला ट्रायंगल ADB, दुसरा BDC आणि तिसरा ओरिजिनल ट्रायंगल ABC. हे तिन्ही राईट अँगल ट्रायंगल आहेत. हे तिन्ही ट्रायंगल काय आहेत? सिमिलर. ते आपल्याला दाखवायचं. इन ट्रायंगल ABC, अँगल ABC इज 90 डिग्री म्हणून राईट अँगल ट्रायंगल आहे. BD परपेंडिक्युलर टू AC, A डॅश D डॅश C, A आणि C च्या दरम्यान D आहे, बरोबर आहे. व्हॉट यू हॅव टू प्रूव्ह? You have to prove that ADB similar to BDC similar to ABC. लक्षात आलं? ADB similar to BDC similar to ABC आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ओके, लक्षात. पहिला ट्रायंगल आणि शेवटचा ट्रायंगल म्हणजे ADB आणि ABC चा विचार करा. अँगल ADB इक्वल टू अँगल ABC इज 90 डिग्री. आपल्याला प्रत्येक 90 येतो, राईट, म्हणून इक्वल आहे. या दोन्ही ट्रायंगल मध्ये ए अँगल कॉमन अँगल आहे. ए कसा लिहिणार पा? अँगल DAB कॉन्ग्रुएंट टू BAC. याला कारण काय लिहिणार? कॉमन अँगल, राईट. हे दोन अँगल सारखे झाले, बस झाले आपल्याला. A टेस्ट दिस ट्रायंगल आर सिमिलर झालं. याला कारण काय लिहिणार? A टेस्ट ऑफ सिमिलरिटी. ओके, आता पहिला ट्रायंगल आणि तिसरा ट्रायंगल घेतला, तो सिमिलर. आता दुसरा आणि तिसरा घ्या, म्हणजे BDC आणि ABC. इन ट्रायंगल BDC आणि ट्रायंगल ABC. तसंच BDC 90 डिग्री आहे, ABC 90 डिग्री आहे. याला इच 90 डिग्री. रिझन समजतं तुम्हाला? त्यानंतर अँगल C हा कॉमन अँगल आहे. तो कसा लिहिणार पहा? BCD इज इक्वल टू ACB. याला लिहा कारण कॉमन अँगल. देअरफॉर दिस टू ट्रायंगल्स आर सिमिलर टू इच अदर. ट्रायंगल BDC सिमिलर टू ABC. रिझन लिहा, A टेस्ट ऑफ सिमिलरिटी. पहा, पहिला ट्रायंगल तिसऱ्याला सिमिलर आहे, दुसरा तिसऱ्याला सिमिलर आहे. याचा अर्थ तिन्ही एकमेकांना सिमिलर आहेत. म्हणून ADB सिमिलर टू BDC सिमिलर टू ABC. दॅट्स युअर आन्सर. हो गया. फ्रॉम 2 and 4. रिझन काय? फ्रॉम 2 and 4. संपलं. राईट अँगल ट्रायंगल सिमिलरिटी थेरम आहे. राईट अँगल ट्रायंगल सिमिलरिटी, पहिली गोष्ट म्हणजे ओरिजिनल ट्रायंगल ABC राईट अँगल आहे. त्या बी व्हर्टेक्स पासून हायपोटेन्यूस AC वर एक परपेंडिक्युलर टाकला, त्यामुळे ADB हा दुसरा राईट अँगल मिळाला. तसंच BDC हा तिसरा राईट अँगल ट्रायंगल. हे तिन्ही राईट अँगल ट्रायंगल एकमेकांशी काय सिमिलर आहेत. जॉमेट्रिक मीन थेरम काय सांगते पहा, लक्ष द्या बेटा. इन ट्रायंगल ABC हा राईट अँगल ट्रायंगल आहे. BD परपेंडिक्युलर टू AC असेल तर BD हा AD आणि DC चा जॉमेट्रिक मीन आहे. याचा अर्थ असा आहे, इन राईट अँगल ट्रायंगल the perpendicular segment to the hypotenuse from opposite side of vertex is geometric mean. याचा अर्थ BD हा जो सेगमेंट आहे, जॉमेट्रिक मीन कुणाचा? AD and DC. geometric mean of the segment into which hypotenuse is divided. Hypotenuse divided two part. One is AD, second one DC. आणि BD कुणाचा जॉमेट्रिक मीन आहे? AD and DC चा. म्हणजे BD स्क्वेअर इज इक्वल टू AD इंटू DC प्रूव्ह करायचं आपल्याला. इन राइट एंगल ट्रायंगल ABC 90 डिग्री. AD परपेंडिक्युलर टू AC, A डॅश D डॅश C. गिवन समजलं? व्हॉट यू हॅव टू प्रूव्ह दॅट BD स्क्वेअर और DB स्क्वेअर इज इक्वल टू व्हॉट? AD इंटू DC. ठीक आहे, आपल्याला माहित आहे हा राईट अँगल ट्रायंगल ADB सिमिलर टू ABC, यू नो दॅट, और BDC, यू नो दॅट.
In right angle triangle theorem, in triangle ABC, BD is perpendicular to what? AC. Angle B is 90 degree. Therefore, you get two triangle. One is ADB, second one is BDC. Both are similar to each other. You know that. ADB similar to ABC. याला कारण काय लिहिणार? Similarity of right angle triangle. Okay. आता if triangle are similar, sides are proportional. म्हणून या ठिकाणी DB upon DC लिहा. तसंच AD upon DB लिहा और BD लिहा. Okay. Take cross multiplication. करस्पॉन्डिंग साइड ऑफ सिमिलर आहे. CSST पण असं शॉर्टकट मध्ये लिहू शकता. टेक क्रॉस में BD इंटू BD, BD स्क्वेअर, DC इंटू AD और AD इंटू DC. दॅट्स युअर आन्सर. हो गया, खतम. जॉमेट्रिक मीन थेरम झाले आपल्याला. त्यानंतर अतिशय महत्वाचं थेरम आहे पायथागोरसचं. मोस्टली एक्झामला विचारलं जातं. लक्षात आलं का? आणि ते सहज लक्षात ठेवता येईल मी तुम्हाला आयडिया देतो. लक्षात द्या. इन ट्रायंगल ABC, B is 90 degree. राइट अँगल ट्रायंगल सांगतो काय? हायपोटेन्यूज स्क्वेअर इक्वल टू सम ऑफ अदर टू साइड स्क्वेअर. राइट, इकडे लक्ष द्या. इन राइट अँगल ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ हायपोटेन्यूज is equal to the sum of a square of other two sides. That is AC square is equal to AB square plus BC square. आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. What is given? हा राइट अँगल ट्रायंगल आहे. मला in triangle ABC angle is 90 degree, right? त्यानंतर प्रूव्ह करायचं आहे AC square is equal to AB square plus BC square, right? आता आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे. मग काय असं करणार? तर B पासून AC वर एक परपेंडिक्युलर टाका. कन्स्ट्रक्शन करा. BD परपेंडिक्युलर टू AC. लक्षात आलं? BD परपेंडिक्युलर टू AC, A dash D dash C बिटवीन असल्या. प्रूफ. पहिला ट्रायंगल ADB आणि ABC या दोघांचा विचार करूया. सेम तसंच आहे. आपण पहिली जी थेरम पाहिली त्याचप्रमाणे पहा. अँगल ADB इज इक्वल टू अँगल ABC इज 90 डिग्री. या दोन्ही ट्रायंगलला अँगल A कॉमन अँगल आहे. कसा लिहा? अँगल BAD इज इक्वल टू CAB. याला कारण काय? कॉमन अँगल. आणि दोन अँगल सारखे आहेत. हे टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी वापरा. ट्रायंगल ADB सिमिलर टू ABC. राईट. मी तुम्हाला अतिशय महत्वाची आयडिया देतो, जी आयडिया तुम्हाला लक्षात येईल लगेच. बीडीचा रेशो घेऊ नका. कोणाचा रेशो घ्यायचा नाही आपल्याला? बीडीचा रेशो जो आहे हा घ्यायचा नाही. बस. मग काय चालेल? AD अपॉन AB चालेल आणि AB अपॉन AC चालेल, किंवा AB अपॉन AC इज इक्वल टू AD अपॉन AB असंही लिहू शकतो. बीडीचा रेशो घेऊ नका. ही आयडिया पायथागोरस मधली. AB अपॉन AC सिमिलरली AD अपॉन AB. याला कारण काय लिहा? करस्पॉन्डिंग साइड ऑफ सिमिलर ट्रायंगल CST. टेक क्रॉस मल्टीप्लिकेशन. AB इंटू AB, AB स्क्वेअर, AC इंटू AD और AD इंटू AC. हो गया. ही 1 2 3 4 समजलं तुम्हाला? पहिल्यांदा ADB आणि ABC सिमिलर दाखवला. इफ द ट्रायंगल आर सिमिलर साइड्स आर प्रोपोर्शनल, साइड्स प्रोपोर्शनल, क्रॉस मल्टिप्लिकेशन करून AB स्क्वेअर काढला आपण. सिमिलर ट्रायंगल BDC आणि ट्रायंगल ABCचा विचार करा. ट्रायंगल BDC and triangle AB सेम तसंच. BDC कॉन्ग्रुएंट टू ABC इज 90 डिग्री. अँगल C कॉमन आहे दोन्ही ट्रायंगल मध्ये. म्हणजे काय लिहाल तुम्ही? BCD अँगल इज इक्वल टू ACB. याला कारण काय लिहिणार? कॉमन अँगल. Therefore this triangle are similar. ट्रायंगल BDC सिमिलर टू ABC. याला कारण काय? A टेस्ट ऑफ सिमिलरिटी. इथपर्यंत काय प्रॉब्लेम? काही नाही ना. BDचा रेशो घ्यायचा नाहीये. मग कुठला चालेल? BC अपॉन AC इज इक्वल टू DC अपॉन BC. राईट. काय आयडिया पायथागोरस मध्ये? बीडीचा रेशो घ्यायचा नाही. मग कुठला चालेल? BC अपॉन AC, DC अपॉन BC. याला कारण लिहा. करस्पॉन्डिंग साइड ऑफ सिमिलर ट्रायंगल. ओके. टेक क्रॉस मल्टिप्लिकेशन. BC इंटू BC, BC स्क्वेअर इज इक्वल टू AC इंटू DC. राईट. आता थोडंसं लक्ष द्या. मी तुम्हाला सांगतो, लक्ष द्या. आपल्याला AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. AB स्क्वेअर माहित आहे, BC स्क्वेअर माहित आहे. या ठिकाणी AB स्क्वेअर आहे, या ठिकाणी BC स्क्वेअर आहे. दोघांचे ऍडिशन करा. इक्वेशन 4 आणि इक्वेशन 8 याचे ऍडिशन करा. यू गेट द आन्सर. ओके. ऍड 4 and 8. नाउ AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. राईट. LHS addition.
AC इंटू एडी प्लस AC इंटू काय कॉमन निघेल या ठिकाणी पहा, AC कॉमन आहे, काढा बाहेर. AC आपण या ठिकाणी पहा जो कॉमन आहे तो बाहेर काढला तर आतमध्ये एडी प्लस डीसी राहील. एडी प्लस डीसी ऍडिशन करा, AC म्हणजे AC इंटू AC आणि AC इंटू AC म्हणजेच AC स्क्वेअर. दॅट्स युअर आन्सर. हो का? किती पायथागोरस थेरम इझी आहे पहा. आयडिया देतो तुम्हाला. एडीबी ट्रँगल आणि एबीसी पहिल्यांदा सिमिलर दाखवायचा, त्याच्यावरून बीडीचा रेशो न घेता AB स्क्वेअर इज इक्वल टू AC इंटू एडी घेतला आपण. तसंच बीडीसी ट्रँगल आणि एबीसी ट्रँगल घ्या. परत सांगतो तो लक्ष द्या, बीडीचा रेशो घेऊ नका, तुम्हाला BC स्क्वेअर इज इक्वल टू AC इंटू DC मिळेल. मग दोघांची ऍडिशन करा, यू गेट द आन्सर. बस समाप्त. त्यानंतर आजची शेवटची थेरम काय थेरम आहे बा लक्ष द्या, कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम. कॉन्व्हर्स म्हणजे उलट. पायथागोरस थेरम काय सांगतो आपल्याला, AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इन ट्रँगल एबीसी, राईट. असा असेल तर कॉन्व्हर्स काय सांगतो, हा ट्रँगल जो आहे राईट अँगल ट्रँगल हा प्रूव्ह करायचा आहे. बा कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम, इफ स्क्वेअर ऑफ हायपोटेनस और स्क्वेअर ऑफ बिगर साइड असंही म्हणू शकतो आपण. Square of one side equal to sum of a square of other two sides, then angle opposite to first side is right angle. म्हणजे याचा अर्थ काय बा, जर या ठिकाणी पहा AC स्क्वेअर इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर असेल, ओके, म्हणजे AC स्क्वेअर या दोघांची ऍडिशन असेल, तर या समोरचा अँगल जो आहे बी अँगल हा 90 डिग्री असतो. हे आपल्याला प्रूव्ह करायचं. गिवन इन ट्रायंगल ABC AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर गिवन. व्हॉट इज टू प्रूव्ह, अँगल ABC इज 90 डिग्री, दॅट इज अँगल B इज 90 डिग्री आपल्याला प्रूव्ह करायचं. कन्स्ट्रक्शन अतिशय महत्वाचं आहे. ट्रायंगल ABC इतकाच ट्रायंगल PQR काढा, परंतु अँगल Q 90 घ्या. Construction, draw another triangle PQR such that AB is equal to PQ, BC is equal to QR, right? Angle PQR is equal to 90 degree. AB कोणा इतका आहे, PQ आहे, BC कोणा इतका आहे, QR आहे, अँगल Q 90 घेतलाय. पहिल्यांदा ट्रायंगल PQR चा विचार करूया. इन ट्रायंगल PQR हा राईट अँगल ट्रायंगल आहे. पायथागोरस थेरम सांगा, PR स्क्वेअर इज इक्वल टू PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर, राईट. रिझन काय, पायथागोरस थेरम. आता PQ कुणा इतका आहे, AB इतका आहे, आणि QR कुणा इतका आहे, BC. सबस्टिट्यूट व्हॅल्यू, PQ स्क्वेअर म्हणजे इथे AB स्क्वेअर आहे, QR स्क्वेअर म्हणजे BC स्क्वेअर आहे, राईट. देयरफॉर PR स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC, बट AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर गिवन दॅट AC स्क्वेअर, राईट. बट AB स्क्वेअर BC स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर. मग AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर ऐवजी AC स्क्वेअर टाका, म्हणजे PR स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर मिळेल. म्हणजे PR कुणा इतका मिळेल, AC इतका मिळेल. PR कुणा इतका मिळेल, AC इतका मिळेल. लक्ष द्या बेटा, PR आणि AC सारखे झाले. साइड 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 साइड. SSS टेस्ट दिस ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट. लक्षात आलं, हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहेत, कारण का SSS टेस्ट ते दाखवायचं आपल्याला. इन ट्रायंगल PQR आणि ट्रायंगल ABC, PQ AB इतका आहे, BC QR इतका आहे, राईट, आणि AC PR इतका आहे. आताच पाहिलं आपण, राईट, फ्रॉम टू. म्हणजे तिन्ही साइड सारखे आहेत, म्हणजे SSS टेस्ट दिस ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट. हे दोन्ही काय आहेत, एकरूप आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. मग अँगल ABC जितका आहे तितकाच अँगल PQR आहे. PQR जर अँगल 90 असेल तर ABC सुद्धा 90, म्हणजे Q 90 याचा अर्थ B सुद्धा 90 झालं. आणि म्हणून अँगल ABC इज इक्वल टू 90, दॅट इज अँगल B इज इक्वल टू 90 डिग्री. झालं, संपलं. समजतं, आलं लक्षात मित्रो. फार मेहनतीने हे मी बनवतोय, या व्हिडिओज बनवतोय, हे ॲनिमेशन बनवतोय, सॉफ्टवेअर बनवतोय, फार मेहनत केलेली आहे. तुम्हाला फुकट मिळते याची किंमत नाही असा विचार नका करू. तुम्ही अभ्यास चांगला करा, तीच आमची खरी मिळालेली किंमत. मित्रो, भरपूर अभ्यास करा, सराव करा. येत नसेल तर परत 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 तुम्ही त्या व्हिडिओ बघा, आणि काही शंका असेल तर तरी सुद्धा तुम्ही मला विचारू शकता. समजतं.
मित्र, फार मेहनत करून ॲनिमेशनच्या साहाय्याने हे सॉफ्टवेअर बनवलेलं आहे. त्या सॉफ्टवेअरच्या साहाय्याने मी व्हिडिओ बनवतोय. जर तुम्हाला या व्हिडिओज माझे आवडत असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, पहिल्यांदा लाईक करा, सपोर्ट करा, कॉमेंट काय असेल ते सुद्धा तुम्ही लिहू शकता, शेअर करा अशा विद्यार्थ्यांना ज्यांना खरंच गरज आहे. मोठमोठी फी मोठमोठ्या क्लासेसला भरू शकत नाहीत, परिस्थिती ती नाही आहे. घाबरू नका, मी आहे. तुम्हाला मॅथमॅटिक्स वर्षभर मी तुम्हाला छानपैकी यूट्यूबच्या माध्यमातून शिकवणार आहे. भरपूर तुम्ही याचा वापर करा. काही शंका असेल तरी सुद्धा माझ्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता बेटा. मी तुम्हाला नक्कीच मदत करणार आहे. लक्षात आलं का? आणि एक लक्षात ठेवा, माझं एम असं आहे की तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत आउट ऑफ आउट मार्क मिळाले पाहिजे. जॉमेट्री अवघड नाहीये, अल्जेब्रा तर त्याहून नाहीये. लक्षात आलं का? त्यामुळे ज्या कारण भाऊ करा नका, मला ऑनलाईन समजत नाही, मला ऑफलाईन समजते. नाटकं आहेत. ज्याला शिकायचंय तो कसाही प्रामाणिकपणे ठरवलं त्याने मला शिकायचं आहे तर शिकू शकतो. त्यामुळे नाटकं बंद करा. नाटकं बंद करा म्हणजे तुम्ही ते कारण कुठलंही सांगू नका. प्लीज तुम्ही छान अभ्यास करा. आणि तुम्हाला काय शंका असेल तर आम्ही आहोतच, पण एकदा सोडून 2, 3, 4 वेळा व्हिडिओज बघायचे. प्रत्येक कन्सेप्ट समजावून घ्यायचं, मी काय म्हणतोय त्याचा अर्थ समजावून घ्यायचा. त्यातून नाही समजलं तरी तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद. थँक्यू माय डिअर्स. छान अभ्यास करा. धन्यवाद.